श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, काही भावना या मोक्या असतात, त्या व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. ते आपल्या मनामध्ये घर करून या भावना स्वतःला स्वतःपासून परक करत असतात. श्रोते हो, ज्यांचं काळीच दगडासारखं कठीण असतं ना, त्यांचं चांगलं आहे, ते सहन करतात. परिस्थिती त्यांना मजबूत बनवत असते. पण साध्या सरळ माणसांचं मात्र हे थोडं वेगळं असतंय. त्यांना फार काळ स्वतःच्या वेदना मनात ठेवता येत नाहीत. त्यांचं काळीज हे हळवं असतंय. मन त्यांचं अगदी साफ असतं. कोणी काही बोललं तर ते मनाला लावून घेतात. ते स्वतःला दोषी ठरवतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात या भावना ह्या वेगवेगळ्या असतात. श्रोते हो, काही माणसं भावना मनातच दाबून ठेवतात. त्यांच्या मनातून भावना या शून्य झालेल्या असतात. पण ते कधी आपल्या दुःखामध्ये इतरांना भागीदार बनवत नाहीत, पण शांत राहून मार्ग मात्र काढत असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आती केलं की माती होते, म्हणून जरा सांभाळून वागा. तुम्ही आता एखाद्याला अति त्रास द्याल, पण नंतर माती व्हायला वेळ लागणार नाही. निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी जीवाची ओढाताण करून काही फायदा नसतोय. आजकाल गरज संपली की ओळख द्यायला सुद्धा महाग होतात लोक. रात्रभर सुखाची झोप लागण्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे आयुष्य जगावं लागतं. गोळ्या घेऊन झोपणं हे तर आयुष्याला भूल देऊन झोपण्यासारखं असतं. समाजात जो सरळ आणि सत्यानं वागतो त्याला नेहमीच अन्यायाचं घाव सोसावं लागतात. कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडं वाढलेली असतात. परंतु अशी झाडं ही कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुऱ्हाडीचं घाव सोसावं लागतात. सगळेच आपले नसतात. आपल्यात पण काही आपले दुश्मन असतात. सत्य हे कधी सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. दुसऱ्यांना नावं ठेवत जगणं हे मानसिक दारिद्र्याचं लक्षण असतं. जमीन चांगली, खत चांगलंय, पण पाणी खारट असेल तर पीक उगवत नसतं. तसं स्वभाव चांगलाय, कर्म चांगलाय, पण वाणी खराब असेल तर नाती टिकत नाहीत. एकटेपणासारखा श्राप नाही आणि एकांतवासासारखं दुसरं सुख नाही. हल्ली गायीत आई दिसते, कावळ्यामध्ये पूर्वज दिसतात, दगडात देव दिसतो, पण माणसात माणूस दिसत नाही. आपला भूतकाळ माहीत असून सुद्धा न विचारता आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती भेटायला नशीब लागतं. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असतं. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदानं नव्हे तर संस्कारानं प्राप्त होतो. मनात कधी दुसऱ्याबद्दल पाप ठेवू नका, म्हणजे जास्त देवदेव करण्याची गरज पडत नाही. मग देव पण आपलं काही न मागता भलं करतो. नात्यातून प्रेमाचा निचरा झाला की आपली किंमत कचरा व्हायला लागते. एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो. ती सोडून गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो
आणि ठेवला तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचं राहत नसतं. पानं उलटली की जुनं काही आठवत नाही. आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वानं कोणालाही दुःख होता कामा नये. नात्याला शेवटपर्यंत न्यायचं असेल तर जिथं आपला जोडीदार कमी पडतोय तिथं उभं राहायचं असतं आणि त्याला साथ देऊन सांभाळून घ्यायचं असतं. त्याच्या चुका काढून त्याला कमी लेखायचं नसतं. जर पैसा जवळ नसेल तर कोणीही साथ देत नसतं. जशी वासनेला कधी नात्याची कदर नसते, तशीच प्रेमाला कधी सौंदर्याची गरज नसते. बापाला विचारून घराबाहेर पडणाऱ्या मुलीला लग्नानंतर बापाला भेटण्यासाठी नवऱ्याला विचारावं लागतं. वेळेतच खेळ झाला पाहिजे, नाहीतर आपल्या स्वप्नांची छेड आयुष्यभर काढली जाते. शहाणी माणसं एक वेळ मरण पत्करतात, पण अपमान कधीच नाही. प्रत्येक माणसाला सिरियसली घेत जाऊ नका. काही लोकांकडं रक्तगटाशिवाय काहीच पॉझिटिव्ह नसतं. कधीच कोणत्या पुरुषाला त्याचा पगार आणि बाईला तिचं वय विचारायचं नसतं, कारण पुरुष कधी स्वतःसाठी कमवत नाही आणि बाई कधी स्वतःसाठी जगत नाही. जर आपलं मन हे प्रामाणिक असेल, निर्मळ असेल, तर देव आपल्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करतो की शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच घडून येतात. ज्या गोष्टीची अक्कल नाही तिथं बोलू नका. जे जमत नाही ते दुसऱ्याची कॉपी करू नका. माणसामध्ये गेल्यावर आपण आपल्याच माणसांची इज्जत काढतो आणि मंदिरात गेल्यावर आपण देवदेव करतो. नात्यातील खरं संघर्ष हे वादावर नाही, तर वादानंतरची शांतता कशी सांभाळता यावर अवलंबून असतात. कर्म हे कुणाला चुकत नाही, ते फिरून येत असतं. कोणावर कितीही अन्याय केला तरी काळ त्याचं उत्तर बरोबर देतो.